इथलीच कामं भरपूर असतात. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतीवन वृद्धाश्रमामध्ये खरवंडीकर आजोबा असे व्यक्तिमत्व आहेत की गेले कित्येक वर्ष आपल्या वृद्धाश्रमात राहत आहेत. इतक्या लवकर कशाला वर जातात? खूप सुंदर असा राजा राणीचा संसार होता. पण दृष्ट लागेल असं अचानक आजींना त्रास झाला आणि आजी आपल्या वृद्धाश्रमात दाखल झाल्या. पण अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. आणि खरं तर आज आजी आजोबांच्या पोटी एकही बाळ जन्माला आलं नाही हे त्यांचं दुर्दैवच. पण तसं नाही म्हणू शकत. वृद्धाश्रमात जसे आजोबा खरवंडीकर बाबा आले आणि आजी काही दिवसातच गेल्या, पण त्याच्यानंतर त्यांना एकटेपण जाणवू लागलं. आणि ते एकटेपण दूर करण्यासाठी आमच्या सगळ्यांशी खूप छान मैत्री झाली. त्यांना सुरुवातीला वृद्धाश्रम म्हणजे एकटेपणा, निरागस किंवा कंटाळवाणी वाटायचं. इथे माझी नीट काळजी घेतील की नाही, मला हवाय नाही, बघतील की नाही. पण प्रत्येक व्यक्तीसोबत, इव्हन माझ्यापासून आपले ऑफिसमधले सर असू दे किंवा सेंटरमधल्या मावशी असू दे, वृद्धाश्रमातले काम करणारे केअरटेकर असू दे, सगळ्यांसोबत इतकं सुंदर त्यांचं बॉन्डिंग जमलं आणि एवढं सुंदर असं नातं जमलं की सांगू शकत नाही. कुठेही बाहेर फिरायचं असेल तरी बाबांना एक आवाज दिला तरी बाबा रेडी असतात. प्रत्येक कार्यक्रमात पुढे येऊन रिस्पॉन्स देणं, छान डान्स करणं, गाणी गाणं. आणि वयवर्ष आहे 86 आणि खरोखर कधी कधी हेवा वाटतो की 86 वर्षापर्यंत एवढ्या हसत खेळत आनंदाने जगता सुद्धा येतं. जर बाबांकडे बघितलं तर नक्कीच आनंद खूप सारा सांगून जातो आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरचा. आणि आयुष्य जगावं खरवंडीकर बाबांसारखं कोणतीही तक्रार न करता आनंदाने प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात आणि आनंद देतात. असे खरवंडीकर बाबा आहेत. फॅमिलीमध्ये भाऊ आहे पण फॅमिली आजकाल आपण बघतो सेपरेट त्यामुळे त्यांचे पण भाऊ बाबा आणि आजी काही वर्ष एकत्र राहिले. पण आजीनंतर बाबा आपल्या इथे गेले 2 ते 3 वर्ष होईल त्यांना शांतीवनमध्ये, पण आनंदाने एकोप्याने. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, खरवंडीकर बाबांची छोटीशी स्टोरी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, आपल्या शांतीवनमध्ये गेले कित्येक वर्ष खरवंडीकर बाबांना. आणि जर तुम्हाला नक्कीच जमलं तर शांतीवन वृद्धाश्रम व्हिजिट सुद्धा करा. पण आपलं शांतीवन वृद्धाश्रम वारजे इथे वसलेले आहे. पुण्यामधील वारजे नियरबाय सिप्ला फाउंडेशन. शांतीवन मध्ये राहतात आणि आमचं ते एक कुटुंबाचा भाग झालेत आणि इतकं छान आमचं प्रत्येक व्यक्तीसोबत त्यांचं बॉन्डिंग झालंय आणि खूप म्हणजे त्यांचे इथे प्रत्येक दिवस आनंदाचा जातोय. तर मला एवढंच सांगायचं होतं की त्यांना जो दातांचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना कोणतीही गोष्ट खाता येत नाही आहे. आपण तरी पण त्यांना मिक्सरमध्ये बारीक करूनच देतो आहे आणि जेवढे शक्य आहे ते सॉफ्ट पदार्थ खातात. तर त्यांची इच्छा होती की मला तुम्ही